गाडीवर पैसे चालतं 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 गाडीवर पैसे सुमारे 11:30च्या टायमिंगला मुलगी शाळेतून येत होती, तर एका इसमाने तिच्यावर ॲसिड हल्ला केला. तर ती मुलगी आक्रोशाने इतकी किरकळत म्हणजे आमच्या घराकडे तिने धाव घेतला. तर ती इतकी म्हणजे वेदना होत होत्या त्या मुलीला का म्हणजे ते आम्हाला पण डोळ्यांनी पावत नव्हतं. त्यावेळेस आम्ही तिला विचारलं का म्हणजे नेमकं काय झालं, पण ती सांगण्याच्याही परिस्थितीत नव्हती. नंतर त्या मुलीने फक्त एवढंच 2 शब्दच बोलली की फक्त एक माणूस आला आणि त्यांनी माझ्या अंगावर विष टाकलं. ती मुलगी इतकी छोटी होती, अज्ञान मुलगी ती का तिला ॲसिड हा प्रकार सुद्धा तिला माहीत नाही. ती फक्त म्हणायची का माझ्या अंगावर कुणीतरी विष फेकलं. आणि त्या मुलीला इतकं भयानक तिचा चेहऱ्याचा अर्धा भाग पूर्ण असा काळा पडलेला होता आणि त्या मुलीला इतक्या भयानक वेदना होत होत्या का म्हणजे ती असं म्हणजे काही सहन करू शकत नव्हती. तर आम्ही तिला मदत केली, तिला आम्ही सहारा दिला, तिला शांत केलं, वॉश केलं तिला आणि तात्काळ हॉस्पिटलमध्ये तिला नेण्यात आलेलं आहे. आणि ग्रामीण भागात मुलींची कशी सुरक्षा झाली पाहिजे, मुलींच्या सुरक्षेची व्यवस्था झाली पाहिजे, मुलींना कसं संरक्षण भेटलं पाहिजे, एवढीच कळकळीची विनंती. मी घरातच होते, पण जेव्हा तिचा आवाज आला मला वेगळंच वाटलं म्हणून मी बाहेर आले. तर ती रडत होती म्हणून मी तिला जवळ घेतलं, तर तिचं म्हणजे असं चेहरा पूर्ण चिकट झालेला होता. आम्ही तिचा चेहरा धुवून काढला. तिचा चेहरा धुवायला गेले तर माझे पण हात चिकट झाले, काळे पण झाले माझे हात. आणि एवढंच म्हणून मी का त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. कितवीची मुलगी आहे आणि आता ती आज शक्य असून म्हणजे 10-11 वर्षाची मुलगी असून ती शक्यतो 6वीला जाते ती शाळेमध्ये, म्हणजे 11-12 वर्षाची असं. दररोज मुली मोठ्या प्रमाणात मुली सायकलवर जातात. हा सायकलीवर जाते, इथल्या मुली सगळ्या सायकलीवर जाते, मुली सगळ्या सायकलीवर जाते. आज सकाळी 11:30 ते 12च्या दरम्यान शाळेतून मुलगी 5वीची मुलगी घरी जात असताना इथं मुलगी ती 6वीची. हा 5वी 6वीची काय असेल ती 6वीची मुलगी परत पहिले आज सकाळी 11:30 ते 12च्या दरम्यान एक शाळेतून 6वीची मुलगी घरी जात असताना हडकीवाडा या ठिकाणी एका अज्ञात इसमाने तिच्यावर ॲसिड हल्ला केला आणि त्याच्या पूर्ण चेहऱ्याची उजवी बाजू त्या ठिकाणी ॲसिडमध्ये विद्रूप झालेली आहे. आणि ती मुलगी पळत इथं वस्तीवर आली आणि मदत मागण्यासाठी ती ओरडत होती. आणि मग आमच्या मिसेस सविता निगुते आणि शेजारी आमच्या राहणाऱ्या मनीषा गुंजाळ यांनी त्या मुलीला धरलं आणि तिचा चेहरा धुण्याचा प्रयत्न केला. पाण्याने चेहरा धुतला, परंतु तिला खूपच त्रास होत होता. आणि मग त्यानंतर त्या मुलीला आम्ही इथं जवळच जंबूकर हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी त्यांनी थोडंसं वॉश केल्यानंतर PMTला तिला हलवायला सांगितलं आणि मग ती मुलीला PMTला पोच केलं. काय एकंदरीत किती भाग चेहरा डोळ्याचा जो गोलाकार भाग आहे पूर्णपणे काळा पडलेला होता. म्हणजे पूर्ण उजवी बाजू जी आहे म्हणतो आपण ती पूर्ण हे झालेली होती आणि फार असा विचित्र दिसत होता डोळ्याचा भाग. ग्रामीण भागामध्ये अशा प्रकार घडायला असे प्रकार घडू नये शाळकरी मुलींच्या दृष्टीनं ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे आणि याच्यावर म्हणजे योग्य प्रकारे काय पुढील कार्यवाही व्हावी अशी सर्व आमच्या ग्रामस्थांची विनंती. आज साधारणतः 11:30 ते 12 वाजताच्या दरम्यान वडगाव पाण गाव आहे संगमनेर तालुक्यामध्ये. त्या ठिकाणी शाळकरी मुलगी परत येत असताना तिच्यावरती अज्ञात व्यक्तीनं ॲसिड फेकल्याची घटना घडली. त्यानंतर संगमनेर
तालुका पोलीस ठाण्यामध्ये BNS 124(1) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत. संबंधित मुलगी आहे, तिच्यावरती उपचार PMT हॉस्पिटल लोणी या ठिकाणी करण्यात येत आहेत. सध्याची काय परिस्थिती आहे मुलीची किंवा किती टक्के भाजली आहे काय सांगता? उपचार सुरू आहेत आणि पुढील जे आरोपीच्या जे शोध घेत आहोत. CCTV मधून काही कळालंय किंवा तो आरोपी कशावरून आला होता किंवा काही पूर्ववैमनस्यातून काय? आमच्याकडे काही प्राथमिक माहिती आहे, आम्ही करतो आहोत. थँक्यू. पुढील व्हिडिओ बघण्याआधी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका.